तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेची आज एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। शिवतीर्थ निवासस्थानी सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मनसेचे नेते आणि सरचिटणीसांची आज बैठक बोलावण्यात आलेली आहे। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचं आता बैठकांचं सत्र सुरू आहे। तर आगामी निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीच्या तयारीसाठी राज ठाकरे आता नेत्यांसोबत आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकाळी 11 वाजता ही बैठक बोलावलेली आहे। शिवतीर्थ निवासस्थानी 11 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे। तर मनसेचे सरचिटणीस आणि नेते यांची ही एकत्रितपणे बैठक पार पडेल। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असेल, यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अनुषंगाने आता मनसे तयारी करते आणि या निवडणुकांच्या संदर्भात चर्चा आजच्या बैठकीमध्ये होणार आहे। संघटनात्मक बांधणीच्या मुद्द्यावर देखील महत्त्वाची चर्चा आजच्या या बैठकीमध्ये केली जाईल आणि त्यासाठी राज ठाकरे यांनी ही महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। पक्षाचे सगळे महत्त्वाचे नेते आणि सरचिटणीस या बैठकीला उपस्थित राहतील। शिवतीर्थ निवासस्थानी सकाळी 11 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे। तर मनसेच्या बैठकीसंदर्भातली ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्याशी जोडल्या जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। भाग्यश्री, आपण पाहतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय, कारण आगामी सगळ्या निवडणुका लक्षात घेता मनसेच्या वारंवार बैठका पार पडतायत आणि अशीच एक बैठक आज 11 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी होणार आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर काल देखील राज ठाकरे असतील आणि उद्धव ठाकरे असतील या दोघांची भेट झालेली पाहायला मिळाली। खरं तर संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशाला ते गेलेले होते आणि त्यानंतर स्वतः राज ठाकरे जे आहेत ते उद्धव ठाकरेंच्या घरी आले। एकीकडे युतीची चर्चा जी आहे ती रंगलेली पाहायला मिळते आणि दुसरीकडे बैठकांचा सिलसिला जो आहे तो निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरूच आहे। महापालिका निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत। आज देखील आपण जर बघतोय तर मुंबई महापालिकेचं प्रारूप आराखडा जो आहे, अंतिम प्रारूप आराखडा, तो आज जाहीर होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। कारण निवडणूक आयोगाने जे वेळापत्रक दिलंय त्यानुसार 6 ऑक्टोबर रोजी मुंबई महापालिकेचे प्रारूप आराखडा जाहीर होणार असं सांगितलेलं होतं। त्यानुसार आज जर आपण बघतोय तर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकांचा सिलसिला सुरू आहे। सगळ्याच पक्षांमध्ये हा सिलसिला सुरू आहे। राज ठाकरे देखील अनेक दिवस बैठका बोलवतात। आज देखील अशाच पद्धतीची बैठक त्यांनी जी आहे ती बोलवलेली आहे। यामध्ये पदाधिकारी असतील, त्याचबरोबर कार्यकर्ते असतील, संघटनात्मक कार्यकर्ते ते इथे हजर राहणार आहेत आणि नेमकं राज ठाकरे काय सूचना देत आहेत, कशा पद्धतीने निवडणुका लढण्यासाठी सज्ज व्हा असं सांगतात ते बघणं महत्वाचं आहे। त्याचबरोबर युती होणार की नाही हा जो विषय आहे हा देखील महत्वाचा आहे। त्यामुळे आज राज ठाकरे कार्यकर्त्यांना काही सांगणार का, पदाधिकाऱ्यांना काही सांगणार का, की वेगळं लढण्यासाठी देखील तयार राहा, या संदर्भात काही सूचना देणार, हे देखील बघणं या सगळ्या पार्श्वभूमीवर खूप महत्वाचं आहे। आणि आता आज नेमकं राज ठाकरे काय कानमंत्र देतात याकडे सगळ्यांच्याच नजरा आहेत। आपण देखील त्यावर लक्ष ठेवून असणारच आहोत। ठीक आहे भाग्यश्री, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बैठकीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।